जय मंगलाष्टक, जय मंगलाष्टक 37 बाहु सहसमभिनिमित सायुधन्तं गिरिमेखलं उदित घोरससेनमारं दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि मारातिरे कमभियुजिता सबरन्ति घोरं पनालवकमं मदन्तयाकं घण्टी सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नालागिरि गजवरम् अतिमातभूतं दावगिचकमसनि वसुदारुणन्तं तम्बुसेकविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि गमतिह तसुदारुणन्तं धावन्ति योजनपथं गुलिमालवन्तं इतिभिषं कथमनो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि कट्वानकटमुदरम् इव गाभिनीया चिञ्चायदूटवचनं जनकायमाजे सन्तेन सोमविधिना जितवा मुनिन्दो तेजसा भवतु ते जयमङ्गलानि सचं विहायमति स चकवादकेतु वादाभिरोपितमनं अत्यण्डभूतं वैयापदि पजलितो जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि पनन्दभुजगं विबुधं महीदि भूतेन थेरभुजगे नदमापयन्तो ईधूपदे सविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि आदिभुजगेन सुदाटहान्तं ब्रह्म विशुद्धिज्योतिमि दीपकाभिधानं दानागदे न विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि एतापि जयमङ्गलाट्टगाथा यो वाचको दिने सरते मतन्दी दीपानने कविविधा निचुपादवानि
मोखं सुखं अधिगमे यनरो स्वपय्यो मना साधु साधु साधु। धम्मपद अशा सुंदर ज्या काही गाथा आहेत तथागतांनी उपासकांना उद्देशून किंवा भिक्षूंना उद्देशून त्या त्या वेळच्या गाथा कथा आणि त्यानुसार प्रबोधन या तीन गोष्टी आहेत. आता आपण दररोज संध्याकाळी म्हणतो शेवटची गाथा घ्या. त्या शेवटच्या गाथेचा अर्थ काय आहे? सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धानं शासन. हे दररोज आपण म्हणतो. हे काय आहे सांगा बरं कोणीतरी? काय आहे? शेवटचं सूत्र भगवान बुद्धाचं. भगवान तथागत भगवान बुद्धाचं म्हणजे म्हणतात की शेवटचं निर्वाणीचं हे सूत्र आहे. अगदी कमी शब्दात त्या म्हातारीला सांगितलं, मला पटकन सांगा म्हणे. तेव्हा तथागतांनी मोजक्या शब्दामध्ये दोन मार्ग सांगितले. किती मार्ग सांगितले? एक सांगितला उपासक उपासकांसाठी, दुसरा सांगितला भिक्षूंसाठी. पहिला मार्ग सब पापस करणं कुशल उपसंपद. अच्छा, दान आणि शील. दानाने आणि शिलाने सुद्धा विमुक्तीच्या मार्गापर्यंत जाता येतं. पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलं. म्हणजे लोक पापकर्म करत आहेत, माहीत नाही, व्यर्थ वेळ घालत आहेत, शिलाचं पालन करत नाही. भगवान बुद्धाने सांगितलं 100 दिवस है ना, 100 दिवस तुम्ही दान करा, तेवढं पुण्यकर्म मिळणार नाही जेवढं पुण्यकर्म एक दिवस शील पालनाने मिळेल. आणि शील पालनाच्या दिवशी तुम्ही 1 तास समाधी करा तर 100 दिवस समाधी केल्याचं पुण्यकर्म. हे सुरुवातीच्या लाईनला सांगू. दुसऱ्या लाईनला चित्ताची परिशुद्धी करणे, निरीक्षण परीक्षण करणे. भगवान बुद्धाचा सगळा धम्म कशावर आधारलेला आहे? कशावर आधारलेला आहे? मनावर, चित्तावर. फार चांगलं सांगितलं. चित्तावर. चित्ताची भावना ती तपासत राहणे काय आहे सध्या. आणि एवढं मोठं पुस्तक केवळ आणि केवळ चित्तावर उभारलेलं आहे. मी तर सांगतो पूर्ण त्रिपिटक चित्तावर आहे. मनाची शिकवण देणारे तथागत भगवान. हा सगळा अभ्यास चित्तावर आहे. आणि चित्त कशाने एकाग्र होतं? कायानुपश्यना, वेदनानुपश्यना, मरणानुपश्यना, बुद्धानुपश्यना. पहिलं काय आहे? शरीराकडे पाहत राहणे आणि मनाला साक्षी ठेवणे काय होत आहे शरीरामध्ये. दुसरं आहे वेदना कुठे होत आहे, संवेदना त्या जाणायच्या. तिसरं आहे मरणानुपश्यना, मरणाचं ध्यान ज्याला असतं तोही मन चित्त एकाग्र करू शकतो. आणि चौथा आहे बुद्धानुपश्यना. रोजचं आपण इथे येऊन बुद्धानुपश्यना करतो, तुम्हाला माहीत नाही. बुद्धाचे गुण गाणे. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो वेजाचरण संपन्नो सुगतो लोकविदु. आम्ही भगवान बुद्धाचे गुण गात आहोत. भगवान बुद्ध होते ते गेले ना. आता गुण गाण्यापेक्षाही चांगला आहे तथागतांनी जो मार्ग दिला आहे त्या मार्गावर चालणे. आपण आजारी आहोत बरोबर, डॉक्टरांनी जे औषध दिलं आहे ते औषध आपण घेतलं तर मुक्त होणार आहोत. आता औषध कशात आहे? तथागतांचे गुण गाण्यात आहे
की तथागतांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करणे त्यात आहे. कशात आहे? तथागतांनी सांगितलेल्या मार्गावर चाला. भगवान बुद्धांनी सांगितलं ना की माझे गुण गात बसा. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं ते. बुद्धवंदना म्हणायची खूप चांगलं आहे. बुद्धानुपश्यन आहे ती, धम्मानुपश्यन, संघानुपश्यन आठवण आहे, गायलाच पाहिजे आपण. महान गौरवशाली ते शब्द आहेत, ते आपण गायलाच पाहिजे. पण त्यानुसार विपස්සना ध्यान धारणा ही भिक्षू लोकांसाठी दिलेली आहे काय. पण आता बरेच लोक स्वतःहून करावं लागले, ठीक आहे. तर आनापानसती ध्यान धारणा ही उपासकांसाठी दिलेली आहे, जी माणसाला शील परिपक्व करत असताना खूप गरजेची असते. चित्तावर लक्ष ठेवायचं. चित्ताला एक सहज गोष्ट नाही आहे. चित्ताला असं एका ठिकाणी बांधून ठेवणे सहज शक्य नाही आहे. ते चित्त काय तुम्हाला साधं वाटलं? 12 हत्तींचं बळ आहे एका चित्तामध्ये. किती हत्ती समोर दिसला तर आपण घाबरून जाऊ की नाही? एक हत्ती पळतात लोक. आमच्याकडे कोल्हापुराकडे तिकडे गड इंग्लज वगैरे या भागात जंगल आहे. तिकडे 2-4 हत्ती कधी आली तिकडून कर्नाटकून, लोक शेतातच जात नाहीत. नको म्हणतात, पिसाळलेला हत्ती असतो, माजलेला हत्ती असतो. तसं मन आहे. 12 हत्तींचं बळ आहे त्या मनामध्ये. काय मी सुरुवातीला उदाहरण देऊन सांगितलं की अग्नी है ना कशाला पिघळवते? लोखंडाला है ना. लोखंड वितळून जातं अग्नीमुळे. अग्नीला कोण विझवतं? पाणी. पाण्याला कोण थांबवतं? वारा. आणि वाऱ्याची दिशा बदलतं ते मन. एवढी भयंकर ताकद मनामध्ये. आणि मनाची शिकवण देणारा हा सद्धम्म ग्रंथ धम्मपद. मग त्याच्या गाथा भरपूर आहेत. 620 आहेत टोटल. 18 वग्ग आहेत काय, 21 वग्ग आहे. 21 वग्गामध्ये 620 गाथा आहेत. आता आपण घेतल्यात किती? मला वाटतं 4, 5, 6, 7, 8 गाथा झाल्या. खरं तर आमचा असा प्रयास होता की दररोज एखादी गाथा व्हायला पाहिजे होती. दररोज एक गाथा. ते शक्य झालं नाही. सांगितलं होतं शनिवार 6 ते 8, रविवार 6 ते 8. आता आज यायला सगळ्याला 7. इदं मोदती तेचं मोदती कतप्पय्यो उभयत्तं मोदती सोमोदती सोपमोदती दिवा कम्म विशुद्धमत्तनो. इद तपती पेच तपती पापकारी उभयंतं तपती पापमेकं कंतत्ति ततप्पि भियो ततप्पि दुग्गतिगंतो. इहलोकी आणि परलोकी पुण्यवान मोदित असे. होई मोदित प्रमोदित पाहुणे निजकर्म शुद्धते. इहलोकी आणि परलोकी पापी संतप्त होत असे. पाप करिले स्वचिंतुनी दुःख पाहून अधिक होत असे. कुशल कर्म करणारा मनुष्य दोन्ही ठिकाणी प्रसन्न राहतो. ह्या लोकात आणि परलोकातही स्वतःचे पुण्यकर्म पाहून तो मोदित आणि प्रमोदित होत असतो. त्याच विरोधात इहलोकी आणि परलोकी पापी मनुष्य इहलोकात आणि परलोकात अशा दोन्ही ठिकाणी पश्चाताप पावतो, संतप्त होतो. मी पाप केलेले आहे असे चिंतून तो संतप्त तर होतो, परंतु मरतानाही दुर्गतीला प्राप्त होतो. सर्वांनी अनुमोदन करायचं आहे. काय सांगितलं? कुशल कर्म करणारा इथे पण सुखी असतो, या लोकात पण सुखी असतो आणि परलोकात सुद्धा. आता मुळात काय आहे, भारतीय बौद्धांना त्यातल्या त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना बौद्ध धम्म दिला त्यामध्ये स्पेशल आहेत महाराष्ट्रातले महार लोक. यांच्यामधले काही लोक शिकले, सवरले, पुढे गेले. काही फार नाही शिकले, काही कमी पण शिकलेले आहेत, काही जास्त पण. पण काही काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे जीवन आहे आणि याच्यानंतर जीवन म्हणजे त्या लोकांसुद्धा म्हणजे तो दुसऱ्या लोकात जाणार तिथे सुद्धा काय होतो, तो सुखी राहतो. पण पाप कर्म करणारा इथे तर दुःखी आहेच आहे, पण परलोकातसुद्धा तो त्या विचारानेच काय होतो,
दुःखी होतात. तसं काय भगवान बुद्धांनी कथा श्रावस्ती येथील जेतवन विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी ही गाथा धाम्मिक नावाच्या धम्म उपासकाला उद्देशून म्हटली आहे. श्रावस्ती नगरामध्ये धम्मिक नावाचा एक गृहस्थ भगवान बुद्धाचा परमशिष्य होता. तो शीलवान आणि दानी होता. तो करुणावंश भिक्खू संघाला सातत्याने किंवा एखाद्या विशेष प्रसंगी भोजनदान किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करीत असे. क्वचितच तो श्रावस्तीच्या 500 गृहस्थ उपासकांना प्रमुख म्हणून गणला जात असे. त्याला 7 मुले 7 मुली होत्या. त्याची सर्व अपत्य वडिलांप्रमाणेच शीलवान व दानशूर होते. जेव्हा धम्मिक फारच आजारी पडला व मरणासन्न अवस्थेत बिछाण्यावर पडून होता, तेव्हा त्याने भिक्खू संघाला विनंती केली की त्याच्या बिछाण्याजवळ बसून त्याने भगवंताच्या पवित्र गाथांचे पठण करावे. भिक्षू संघाकडून जेव्हा महासत्तिपट्ठान सुत्ताचे पठण केले जात होते, तेव्हा 6 स्वर्गीय जगतातून 6 सजवलेल्या 6 रथासह 6 देवता तिथे हजर झाल्या व त्या सर्व देवता आपापल्या स्वर्गात आगमन करण्याची धम्मिकाला विनंती करू लागल्या. सर्वांनी अनुमोदन करावे. धम्मिकाने सुत्तपठण अडथळा येऊ नये म्हणून थोडा वेळ थांबण्यास सांगितले, परंतु भिक्खू संघाला वाटले की धम्मिकाने आपले सुत्तपठण बंद करण्यास सांगितले, म्हणून सुत्तपठण थांबून ते निघून गेले. थोड्या वेळानंतर धम्मिकाने आपल्या मुलीला सांगितले की 6 सजवलेले रथ घेऊन जाण्यासाठी तयार आहेत. त्या क्षणी त्याने तुषिता स्वर्ग लोकातील रथ निवडला व आपल्या एका मुलाला त्यावर फुलाचा हार फेकण्यास सांगितले. मुलाने हवेत फुलांचा हार फेकला. तो हार विशिष्ट रथाला अडकला आणि लोकांनी तो हार हवेत तरंगताना पाहिला, परंतु रथाला ते पाहू शकले नाही. धम्मिक म्हणाला, आपण तो हार बघत आहात काय? तो तुषिता स्वर्ग लोकातून आलेल्या रथाला अडकून तरंगत आहे. मी आता तुषिता देवलोकात जात आहे. आपण विचलित होऊ नका. जर माझ्यासारखे तुषिता देवलोकात पुनर्जन्म घ्यायची इच्छा असेल तर जसे मी पुण्यकर्म केले आहे तसे आपण करावे. एवढे बोलून त्याने देह सोडला व तो तुषिता देवलोकामध्ये उत्पन्न झाला. अशा प्रकारे शीलवान मनुष्य हा ही लोकामध्ये प्रमुदित तर होतोच, परंतु परलोकातसुद्धा तो प्रमुदित होतो. जेव्हा महासत्तिपट्ठान सुत्ताचे पठण करणारे भिक्षू जेतवन विहारात पोहोचले, बुद्धांनी त्यांना विचारले, भिक्षूंनो, ज्या उपासकाने धम्मश्रवण केले काय? त्यावर भिक्षू म्हणाले, होय भगवान, परंतु धम्मपठणाच्या मध्येच ते ओरडला, थांबा थांबा, आणि आम्ही थांबलो व निघून आलो. त्यावर भगवान बुद्ध म्हणाले, भिक्षूंनो, तो तुमच्याशी तो बोलत नव्हता, तो त्या 6 देवलोकांतील देवतांशी बोलत होता. त्या देवता आपापल्या देवलोकातून त्यांना घेऊन जावे म्हणून त्याला विनंती करीत होत्या, परंतु धम्मश्रवणात बाधा होऊ नये म्हणून तो धम्मिक त्यांना म्हणाला, थांबा थांबा असे म्हणत होता, तुम्हाला नव्हे. भगवंताचे असे बोल ऐकून भिक्षूंना आश्चर्य वाटले. ते उद्गारले, भगवान, हे सत्य आहे काय? यावर भगवान बुद्ध होय म्हणाले, हे सत्य आहे. भिक्षूंनी मग विचारले, मग त्याने आता कुठे जन्म घेतला आहे भगवान? भगवान उतरले, भिक्षूंनो, तुषिता देवलोकात. यावर भिक्षू म्हणाले, भगवान, ही लोकात तो अति आनंदात आपल्या परिवारासह राहत असे आणि नुकताच स्वर्गीय देवता लोकात त्याने पुनर्जन्म घेतला म्हणून पुन्हा आनंदी व सुखी झालेला आहे. भगवान म्हणाले, होय भिक्षूंनो, जागरूक आणि अप्रमादी आहेत. मग ते गृहस्थ उपासक असोत की भिक्षुगण, ते इही लोकात किंवा परलोकातही ते सारखेच आनंदी व सुखी होतात. सर्वांनी अनुमोदन करा. गोष्ट कळायची आहे का? त्याच्यावर निरूपण करायचं आहे. बुद्धपुत्राला भोजनदान देणे म्हणजे साधारणपणे 1000 लोकांना जेवण दिलेलं पुण्यकर्म मिळतं. नेहमी सांगतो की नाही? का बरं असं म्हणतो मी? कारण मी नेहमी सांगतो की आपल्या घरी पाहुणे येणार आहेत, काही कार्यक्रम आहे, आपण किती तयारी करतो अगोदरपासून. लग्न असलं तर कधीपासून तयारी चालते? कधीपासून तयारी चालते? 3 महिने 4 महिने. पाहुण्यांची सरबरास कशी करायची, कपडे कसे घ्यायचे, काय जेवणामध्ये काय बनवायचं, काय कुठं राहील, कसं राहील, याची सगळं असं तंतोतंत. आणि जेवणाचं खास ध्यान ठेवलं जातं, कारण पाहुणे नाराज होऊ नये. काय जेवणामध्ये आपण बऱ्याच गोष्टी बनवतो, गुलाबजामुन बनवतो, स्वीटमध्ये काही आमच्याकडे बुंदी बनवतात, है ना, काही लोक पुऱ्या बनवतात, काही लोक चपात्या बनवतात, काही लोक पुरणपोळ्या बनवतात. सांगली, सांगोला वगैरे त्या भागात गेलो तर सोलापूर, तिकडे पुरणपोळ्या असतात जेवणामध्ये. पुरणपोळ्या, खीर असं जेवण असतं, भजे, कुरड्या.
असं एवढं ध्यान ठेवतात. का तर पाहुण्यांनी काय व्हावं, संतुष्ट किंवा खुश व्हावं. मला सांगा, पाहुणे खुश होतात का? काही बनवा तुम्ही, पंचपक्वान्न बनवा, खुश होतात का? काय म्हणतात, बुंदी जरा पचपचितच झाली होती नाही का, गुलाबजामून जरा कडकच झालते, पाकात भिजलेच नाही, पापड जरा असेच होते. दुसऱ्या लोकातही काय होतो, दुःखी होतो. ही कथा श्रावस्ती येथील जेतवनात विहरत असतात. आता तुम्ही बऱ्याच वेळा म्हणाल की जास्तीत जास्त सूत्र ही श्रावस्ती आणि वैशाली या दोन ठिकाणी का झाले, कारण दोन्ही ठिकाणी 20-20 वर्ष तथागत भगवान, त्यामुळे सगळे सूत्र काय आहेत, श्रावस्ती आणि काही सूत्र आहेत जेतवनाचे आहेत. जेतवन आरामे है ना, एवं मे सुतंग एकं समयं भगवा है ना, जेतवने आरामे अनाथ पिंडिक सारा. देवदत्त नावाचा बुद्धाबरोबर कोसंबीला असताना त्यांच्या मनात असा विचार आला की बुद्धांना माझ्यापेक्षा खूपच मान सन्मान, भिक्षादान आणि इतर वस्तूंचे दान मिळत असते. त्याच्या मनात बुद्धाबद्दल ईर्ष्या निर्माण झाली व तो त्यांचा द्वेष करू लागला. तो महत्त्वाकांक्षा धरू लागला, आपण भिक्षू संघाचा नायक म्हणून नियुक्त व्हायलाच पाहिजे. एके दिवशी राजगृहातील वेळुवनात भगवान प्रवचन देत असताना तो बुद्धाकडे गेला व म्हणाला, ज्या अर्थी आपण आता म्हातारे झालेले आहात, भिक्षू संघाचा कारभार आपण माझ्याकडे सोपवावा, भिक्षू संघाचा नायक म्हणून आपण मला नियुक्त करावे. बुद्धाने देवदत्ताचा प्रस्ताव नाकारला व त्याला सांगितले की भिक्षू संघाचे नेतृत्व करण्यास तू अजून लायक झालेला नाहीस, त्यामुळे तुझ्यावर ही जबाबदारी सोपवता येणार नाही. व भिक्खू संघाला सांगितले की देवदत्ताचे स्वतः संघनायक बनण्याचे मनसुबे त्याने उधळून लावावे. बुद्धाचे वरील वाक्य ऐकून देवदत्त दुखावला व त्याने बुद्धावर सूड उगवण्याचे मनात पक्के ठरले. बुद्धांना ठार करण्याचा त्याने 3दा प्रयत्न केला. एकदा एका धनुर्धाऱ्याकडून बाणाने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो धनुर्धारी बुद्धांना मारण्याऐवजी त्यांचा शिष्य झाला. दुसऱ्यांदा गृधकूट पर्वतावर चढून त्याने एक मोठी दगडाची शिळा बुद्धावर फेकली. त्यावेळी ती शिळा बुद्धांच्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करून गेली व अंगठ्याला थोडी जखम झाली. थोड्याशा फरकाने बुद्ध वाचले. तिसऱ्या वेळी नालागिरी नावाचा उन्मत्त हत्ती बुद्धावर सोडण्यात आला, परंतु बुद्धाची करुणामय दृष्टी त्याच्यावर पडताच त्या उन्मत्त हत्तीने पुढे त्यांचेच पाय टेकवून वंदन केले. तो आज्ञाकारक हत्ती झाला. सर्वांनी अनुमोदन करायचं. अशा तऱ्हे 3 वेळाला बुद्धाला मारण्याचे देवदत्ताने प्रयत्न निष्फळ ठरल्यावर दुसरी युक्ती योजनेत त्याने ठरवले. नवीनच दीक्षा घेतलेला 500 भिक्षूंना फितवून त्याच्यासह तो अलग झाला. तथापि त्यांच्यापैकी बरेचसे भिक्षू सारिपुत्र आणि मोगलायन यांच्या संघात परत जावे, अशा तऱ्हेने भिक्खू संघाला फोडण्याची त्यांची युक्ती असफल झाली. नंतर देवदत्त आजारी पडला. जवळजवळ 9 महिने तो आजारग्रस्त राहिला. शेवटी बुद्धांना भेटण्याची त्याची इच्छा त्याने आपल्या शिष्याजवळ व्यक्त केली. शिष्य उत्तरले, जेव्हा तो शरीराने स्वस्थ होता तेव्हा त्यांच्याशी वैरत्वाने वागला. आता आजारी असताना तू त्यांना भेटण्याची इच्छा धरतो. आम्ही तुला बुद्धाकडे बिलकुल घेऊन जाणार नाही. त्यावर देवदत्त म्हणाला, माझा नाश करू नका. मी बुद्धाबद्दल खरोखरच द्वेष बाळगला, परंतु बुद्धांनी माझा जराही द्वेष केला नाही. आणि खरोखरच बुद्धांनी देवदत्तासारख्या खुन्याला, अंगुलीमालासारख्या दरोडेखोराला, धनपल आणि राहुल या प्रत्येकाबद्दल जराही द्वेष न करता उलट करुणाच दाखवली. शेवटी बुद्धांना भेटण्याची देवदत्ताची इच्छा अनावर झाली. तो त्याच्या गवताच्या शयेवरून उठला आणि उठल्याबरोबरच असे म्हणतात की त्याचे पाय जमिनीत बुडाले आणि अशा तऱ्हेने पृथ्वीने त्याला स्वतःमध्ये सामावून घेतले आणि आवीची नरकामध्ये त्याचा पुनर्जन्म झाला. ही खबर भगवंतांना भिक्षूने दिली. त्यावेळी त्यांनी ही वरील गाथा म्हटली आहे. सर्वांनी पुन्हा एकदा कुठं ठेवलं ते कारण याच्यात ठेवू. दुसरी गाथा काय सांगितली की पापी मनुष्य. आता देवदत्त हा कोण होता? बुद्ध करे कल्याण, बुद्ध सदा रक्षा करे, बुद्ध बड़ा बलवान, बुद्धं नमामि,
बुद्धं नमामि। वंदन करे हम धम्म को, धम्म करे कल्याण, धम्म सदा रक्षा करे, धम्म बड़ा बलवान। धम्मं नमामि, धम्मं नमामि। वंदन करे हम संग को, संग करे कल्याण, संग सदा रक्षा करे, संग बड़ा बलवान। संगं नमामि, संगं नमामि। सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे। मेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे। माता पिता का, भाई बहन का, सबका मंगल होय रे। सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे। दृश और अदृश सभी जीवों का मंगल होय रे। जल के, थल के और गगन के, प्राणी सुखिया होय रे। 10 दिशाओं के सब प्राणी, मंगल लाभी होय रे। निर्भय हो निर्वैर बने सब, सभी निरामय होय रे। फिर से जागे धम्म जगत में, फिर से होए जन कल्याण। जागे जागे धम्म जगत में, होए होए जन कल्याण। राग द्वेष और मोह दूर हो, जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जाए, फिर से जाग उठे मुस्कान। सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे। तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे।
जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी, जागे बुद्ध सदृश ज्ञानी, हुए सुखी जग के प्राणी, जन जन मंगल जन जन मंगल, जन जन मंगल होय रे, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होय रे। माता पिता का भाई बहन का, सबका मंगल होय रे, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होय रे, सबका मंगल होय रे, सबका मंगल होय रे, सबका मंगल होय रे। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, भीमं नमामि, सकल बीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निमल चक्षु गभीरघोषं गौरवर्णं अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं विरतराज्यं सुजननयितं भीमरावं दिव्य प्रभरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा निर्भरा रत्न स्वजन उदरा भगवंत मुसाखरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र नधरिता करी तापदारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळिल्या अगतिका राष्ट्र घटनाकृती शोभते या भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 साधु विनस्तु माते भवन्त्वन्तरायो सुखे दीर्घायुको भव अभिवादनशीलत्सं नित्यं वदापचारिणो चत्तारो धम्म वर्धन्ति आयुवन्नं सुखं बलं भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुधम्मानु संगानुभावेन